नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे शशिकला आता पुन्हा नाटक करायला सुरुवात करते. कपड्यांची बाल्टी घेऊन येते आणि जोरात खाली टाकते. तेव्हा ती म्हणत असते की आई आई ग, किती हात दुखतोय माझा, माझ्या हातातून किती कळा येत आहेत. तेव्हा इथे हात दुखण्याचं नाटक करत असताना मंजिरी तिथे येते. मंजिरीला असं वाटतं की शशिकलाला खरोखर त्रास होतोय. मंजिरी म्हणते, काय ग काकू, काय झालं? शशिकला म्हणते, अगं बघ ना, माझा हात किती दुखतोय, हातातून कळा येत आहेत नुसत्या. तेव्हा मंजिरी म्हणते, तुला मलम वगैरे देऊ का, काही औषध देऊ का तुला हाताला लावायला? तेव्हा शशिकला म्हणते, नको ग, हाताला औषध वगैरे नको. एक काम करतेस का, एवढे जरा कपडे मी जे धुतलेत ते सुकत टाकतेस का बाहेर जाऊन? वाळत टाक ग. म्हणजे मी रुचिताला सांगितलं असतं, पण रुचिता बाळाजवळ आहे ना, बाळ रडतंय. आणि इश्कीचं काय ग, इश्की कुठे कामं करते? तिची नजर मोबाईलमधून हटेल तेव्हा ती घरच्या कामांकडे लक्ष देईल ना, आईकडे लक्ष देईल. पण ती असं काहीच करत नाही. पण तू तशी नाही आहेस ग. तू किती गुणी आहेस. घरातली सगळी कामं करतेस आणि बाहेरच्या लोकांना, जी लुली पांगळी गरीब लोकं आहेत, त्यांना पण तू मदत करत असतेस. मग एवढे काकूचे कपडे वाळत टाकून दे ना. तेव्हा ही मंजिरी म्हणते की बरं, बास झालं तुझं कौतुक, मला माहिती आहे. कपडे सुकत टाकायला हवेत म्हणून तू माझ्याशी गोड गोड बोलतेस, मला लाडीगोडी करतेस. तेव्हा मंजिरी बाल्टी उचलते आणि बाहेर आता कपडे वाळत टाकायला जाते. तेव्हा इथे इश्की येते आणि म्हणत असते, अगं रुचिताताई, तू इथे काय बसलीस? चल ना, बाहेर जाऊन आपण रंग खेळूया. अगं बाहेर किती मज्जा येते तुला माहिती आहे का? तो राया आहे ना, मंजिरीला रंग लावतोय. तेव्हा इकडे रुचिता म्हणत असते, अगं पण राया कशाला मंजिरीला रंग लावतोय? मंजिरी तर रंग खेळतच नाही ना. तेव्हा इथे इश्की म्हणते, तेच तर मी म्हणते ना, त्या रायाला मी सांगितलं की मंजिरी रंग खेळत नाही म्हणून. तो म्हणतो माहिती आहे, म्हणूनच तिचं पण मोडायला मी इथे आलो आहे. आणि मला तर वाटतंय त्या जयने त्याला फोन केला होता आणि तो म्हणाला की काही झालं ना तरीसुद्धा इथे अगदी चिंब ओळख करायचं आहे मंजिरीला आणि पूर्ण रंगामध्ये तिला इथे आता भरून टाकायचं आहे. नखं शिकांत भिजवायचं आहे रंगामध्ये, असं जयने रायाला सांगितलं. तेव्हा राया म्हणाला का ठीक आहे, मी इथे मिस फायरला रंग लावणार, मग तू आईचा पत्ता मला सांगशील ना. म्हणजे जयने रायाला सांगितलंय, जर तू मंजिरीला रंगामध्ये पूर्ण भिजवलंस तरच मी तुला तुझ्या आईचा पत्ता सांगेन. आणि या सगळ्या कामामध्ये आपली मम्मी आहे ना, तीसुद्धा रायाला मदत करते. म्हणजे जयने सांगितले ना मंजिरीला रंग लावायला, मग इथे आपली मम्मीसुद्धा त्या रायाला मदत करते की कशा पद्धतीने इथे मंजिरीला रंग लावायचं ते सांगते. तेव्हा इथे रुचिता म्हणत असते की त्या जयने रायाला सांगितलंय मंजिरीला रंगामध्ये भिजवायचं आहे. म्हणजे नक्कीच त्याला माहिती असेल की मंजिरीला रंगांचा राग येतो आणि म्हणूनच त्याने इथे रायाला हे काम करायला सांगितले. चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊया. जयने सांगितलंय म्हणजे राया काही झालं तरीसुद्धा मंजिरीला रंग लावणार, कारण त्याला आपल्या आईचा ॲड्रेस हवा आहे म्हणून. बाहेर जाऊया आणि रायाला थांबूया, नाहीतर त्या दोघांची मैत्री आहे ना, तीसुद्धा तुटेल. तेव्हा शशिकला त्या दोघींचं बोलणं ऐकते आणि ती बाहेरून सरळ कडीच लावून घेते, जेणेकरून रुचिता मंजिरी आणि रायाची मैत्री वाचवण्यासाठी बाहेर येणार नाही आणि रायाला सांगणार नाही की मंजिरी रंग नाही खेळत म्हणून. कारण इथे आता प्रेक्षकांनो शशिकलाने रायाला आता वेगळा पण सांगितला आहे. तिने सांगितलं आहे की मंजिरीला असं वाटतं की या जगात तिला कुणीही रंग लावू शकत नाही, म्हणून तिने पण केलं आहे. जो तिला रंग लावणार ना, तो जिंकला असं ती जाहीर करते. पण तिला आतापर्यंत कुणीही रंग लावू शकलेला नाही आहे. तेव्हा इथे राया म्हणतो की मी आहे ना, स्पर्धा जे लोक माझ्याबरोबर करतात ना, स्पर्धा असली की मी जिंकलोच म्हणून समज. आणि यावेळेला सुद्धा मी जिंकणार, मीच मिस फायरला रंग लावणार, असं राया म्हणतो. आणि तेव्हा इथे राया आणि डंक्या दोघेजण लपून बसलेले असतात. त्याने पाण्यामध्ये इथे रंग मिक्स केलेले असतात आणि त्याने इथे फुगे भरून ठेवलेले असतात, जेणेकरून मंजिरी बाहेर येईल आणि राया लगेच तिला तो फुगा फेकून मारेल, असं त्यांचं प्लॅनिंग झालेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, इथे मंजिरी आता कपडे वाळत टाकायला येते आणि म्हणते की आता काम करून घ्यायचं होतं, म्हणून ही काकू माझ्याशी गोड गोड बोलत होती, नाहीतर कधी माझ्याशी ती नीट तरी बोलते का, हे मंजिरीला माहितीच असतं. मंजिरी बाहेर आल्यानंतर इथे राया तिला फुगा फेकून मारणार. तेवढ्यातच तो इथे डंक्याला म्हणतो, काय रे, फुगा फेकून मारायचा मिस फायरला लागेल, त्यापेक्षा तिला रंग लावतो ना, हाताने रंग लावतो. तेव्हा डंक्या म्हणतो, अरे पण तुझी मिस फायर हाताने रंग लावून घेणार नाही, म्हणून तर आपण इथे आलो ना. तेव्हा इथे आता मंजिरी म्हणते की राया, तुझं हे काय चाललंय,
का तू फुगे फेकून मारतोयस? तेव्हा डंक्या म्हणतो, तुझ्या मिस फायरला मारताना जर फुगा लागला मग तू मला मार. तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे, ही आयडिया चांगली आहे. मिस फायरला जर लागलं ना तर मी तुला मारणार. त्यानंतर इथे राया म्हणत असतो की हे बघ, आता मी थांबणार नाही आहे. तुला आता मी रंगाने भिजवणार म्हणजे भिजवणार. मंजिरी म्हणते, राया थांब, हे बघ मी रंग खेळत नाही, मला नाही आवडत रंग खेळायला. तरीसुद्धा इथे राया काही थांबायला तयार नसतो, कारण त्याला असं वाटत असतं की ही स्पर्धा मंजिरी जिंकेल, कारण मंजिरीला जिंकू द्यायचं नसतं. तेव्हा इथे आता तिचं वेगळंच कारण असतं आणि ते रायाला माहिती नसतं. राया म्हणतो, मिस फायर, आता मी थांबणार नाही आहे, आता तुला मी पूर्णपणे रंगामध्ये इथे रंगवणार, भिजवणार तुला, थांब. तेव्हा मंजिरी म्हणते, राया थांब थांब, हे बघ मला फुगा फेकून मारू नकोस मी आत्ताच सांगते, मी रंग खेळत नाही. तेव्हा इथे शशिकला म्हणत असते की राया राया आता या मंजिरीला रंगामध्ये भिजवल्याशिवाय काही स्वस्त बसणार नाही. आणि हे काम कुणी सांगितलंय करायला? तर त्या जयने सांगितलंय. मग जयने एवढं मोठं काम केलंय कारस्थानी, मग त्याला आता फोन करून सांगायला नको का इथे काय चाललंय ते? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मंजिरी आता स्वतःला रंगांपासून वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत असते, पळत असते. तिला बघून शशिकलाला फार आनंद होत असतो. त्यानंतर राया म्हणतो की मिस फायर, आता मी थांबणार नाही आहे, थांब, आता तुला रंगामध्ये भिजवणार. तेव्हा तो म्हणतो, दे ना, इथे फुगा दे. तेव्हा डंक्या म्हणतो, दादा, अरे संपले सगळे फुगे. तेव्हा मंजिरी म्हणते, राया तुला कळत नाही का एकदा सांगून? मगाशी मी तुला सांगितलं होतं ना की मला रंगपंचमी खेळायला नाही आवडत म्हणून, नाही आवडत मला रंग, मग तरीसुद्धा का लावतोयस? तेव्हा इथे राया म्हणत असतो की मिस फायर, हे बघ, तू जो काही हा व्रत केलायस ना तो तोडून टाक बरं. कशाला तुला पण वगैरे करायचा आहे, तो पण मी तोडून टाकतो आज तुला रंग लावून. तेव्हा शशिकला जयला फोन करते. जय म्हणत असतो की बोला, काय काम काढलं? तेव्हा शशिकला म्हणते, जय, अरे किती रे कौतुक करू तुझं, तुझं कौतुक करायचं तेवढं कमीच. अरे काय तू आयडिया दिली आहेस त्या मंजिरी आणि रायाची मैत्री तोडण्यासाठी, काय कारण दिलं आहेस तू तिला? तुला माहिती आहे का मंजिरी काय म्हणाली होती? तिचा जीव जरी गेला ना तरीसुद्धा चालेल, ती मरेपर्यंत कधीच रंग खेळणार नाही आणि कुणाला लावणार सुद्धा नाही आणि स्वतःला लावून सुद्धा घेणार नाही, असं ती म्हणाली होती. पण इथे राया आलाय आणि रायाने ठरवलंय की आता काहीही झालं तरीसुद्धा इथे मंजिरीला पूर्ण रंगामध्ये रंगवणारच. त्याच्यामुळे इथे आता मंजिरी काही रंग लावून घ्यायला तयार नाही आणि राया काही मागे हटायला तयार नाही. तेव्हा इथे मंजिरीला जर त्याने जबरदस्तीने रंग लावला तर त्या दोघांची मैत्री तुटलीच म्हणून समज, आणि याचं क्रेडिट तुला आणि तुलाच फक्त जाणार आहे, कळतंय का? अरे इथे काय घडते ते बघायला तू इथे ये ना. बघ अशी मंजिरीची इथे पळापळ चालू आहे आणि रायासुद्धा तिला रंग लावण्यासाठी तिच्या मागे मागे धावतोय. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता मंजिरी धावत पळत असते. ती म्हणत असते की राया, हे बघ मी तुला शेवटचं सांगते, मला रंग नको लावू, मला रंग लावलेले नाही आवडत. तरीसुद्धा इथे मंजिरी काही आता ऐकायला तयार नसते. राया तिच्या मागे धावत असतो आणि मंजिरी एका ठिकाणी लपून बसलेली असते, जेणेकरून ती रायाला भेटू नये म्हणून. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता राया म्हणत असतो, अगं मिस फायर, कुठे गेलीस तू? ए मिस फायर. तरीसुद्धा इथे मंजिरी काही बाहेर यायला तयार नसते. तेव्हा रायाला फोन आलेला असतो जयला. शशिकला जेव्हा म्हणते की अरे तू इकडे ये ना बघायला, तेव्हा जय म्हणतो, कशाला? माझं पॅदं तिथे आहे ना, माझं पॅदं मला सांगेल की तिथे काय काय चाललंय ते, माझे 2 डोळेच आहेत ते. तेव्हा इथे आता जयचा रायाला फोन येतो. तेव्हा मंजिरी आता हळूच बाजूने तिथून निघून जात असते. तेव्हा राया म्हणत असतो की जय बोल की रे. तेव्हा जय म्हणतो, काय बोल की रे, बोल की, मी तुला सांगितलं होतं ना की त्या मंजिरीला रंग लाव म्हणून, तिला रंग लावलास तरच मी आईचा पत्ता तुला सांगेन, आई कुठे आहे ते तुला सांगेन. पण नाही, तुला ते ऐकून घ्यायचंच नाही आहे ना, अजून रंग लावला नाहीस का तिला, की लावलास? तेव्हा इथे राया म्हणत असतो, नाही रे जय, भावा रंग लावतोय तिला, पण ती लावून घेत नाही आहे ना. पण तू काळजी करू नको, तू सांगितलेलं आज मी पूर्ण करणार आहे. मी मिस फायरला पूर्ण रंगामध्ये आता रंगवणार आहे आणि त्याच्यानंतरच मी घरी येणार आहे. मग एकदा घरी आलो की आईचा पत्ता सांगशील ना? तेव्हा इथे राया म्हणतो, अरे त्याआधी तिला रंग तर लाव. तेव्हा राया म्हणतो, हे बघ जय, मी रंग लावणारच आहे मिस फायरला, पण तू आधी मला सांग आपली आई कुठे आहे, तू तरी सांग ना. जय म्हणतो, अजिबात नाही, आपलं डील काय झालं होतं, तू मिस फायरला तुझ्या रंग लावणार आणि त्यानंतरला इथे तू येणार, मी तुला आईबद्दल सगळी माहिती सांगणार, असं आपलं ठरलं होतं. मंजिरी घरामध्ये कशीबशी येते आणि दरवाजा पूर्णपणे लावून घेते, कडी लावते. तेव्हा इकडे राया येतो आणि म्हणतो, मिस फायर, अगं हे काय केलंस तू, दरवाजा का बंद केलास? दरवाजा उघड ना, मला तुम्हाला सगळ्यांना रंग लावायचा आहे आणि तुलासुद्धा.
तेव्हा इथे मंजिरी म्हणते की रायाला काय झालं आहे, इतकं समजावून सांगते तरीसुद्धा ऐकायला का तयार नाही आहे. आणि याला मलाच का रंग लावायचा आहे? बाहेर काय याला रंग लावायला कोणीच नाही आहेत का? माझ्या मागे मागे येतोय नुसता. तेव्हा इथे राया म्हणतो, मिस फायर, हे बघ तू दरवाजा उघड हां, नाहीतर तुला तर माहिती आहे मी दरवाजा तोडूसुद्धा शकतो. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आता जर तू दरवाजा नाही उघडलास तर 3 बोलायच्या आत मी दरवाजा तोडून टाकणार आहे. तेव्हा तू आता ठरव तुला काय करायचं आहे ते. तुला मी रंग लावल्याशिवाय काही स्वस्त बसणार नाही. मंजिरी म्हणते, राया रे समजून घे ना, मी रंग नाही लावून घेत तरीसुद्धा तू मला का जबरदस्ती करतोयस? तेव्हा इथे राया म्हणतो, कारण तू रंग खेळली पाहिजे. हा काय पण केलंयस तू? रंग खेळणार नाही म्हणून? हे बघ असं चालणार नाही आहे. तुला रंग खेळावे लागणार म्हणजे लागणार. नाहीतर तू दरवाजा नाही उघडलास ना, तोडून घरामध्ये येईन. करू का तसं? तेव्हा इथे आता दरवाजा राया तोडणार या भीतीनेच मंजिरी म्हणते, नाही नको नको असं काही करू नकोस. दरवाजा वगैरे तोडू नकोस, कळलं तुला? मी येते, बाहेर येते. तेव्हा राया म्हणतो, बरं ठीक आहे, ये मग लवकर बाहेर चल, मी तुझी वाट बघतोय. तेव्हा मंजिरी म्हणते, राया पण एक गोष्ट लक्षात ठेवायची हां, मी दरवाजा उघडून बाहेर येणार आहे, पण तू आधी मला रंग लावायचा नाही. आधी मी तुला रंग लावणार आहे. तेव्हा इथे राया म्हणतो, बरं बाबा ठीक आहे, आधी तू मला रंग लाव, मी नाही रंग लावणार तुला आधी. त्यानंतर इथे मंजिरी दरवाजा उघडते. तेव्हा इथे आता मंजिरी दरवाजा उघडायच्या आधी राया म्हणत असतो की काय झालंय, पण तू असा दरवाजा का लावून घेतलास? हे बघ मिस फायर, अगं मी तुला इथे रंग लावून निघून जाणार आहे आणि तू रंग का खेळत नाही आहेस? मी तर पहिल्यांदाच असं ऐकलंय की कुणीतरी रंग खेळत नाही म्हणून. तेव्हा इथे मंजिरी खरं तर दरवाजा उघडायलाच नकार देत असते. पण आता काय करणार? कारण इथे रायाने तिला धमकीच दिलेली असते की जर तू दरवाजा उघडला नाहीस ना, तर मी हा दरवाजा इथे ठेवणार नाही आहे, मी तोडून टाकेन, याचे 2 तुकडे करेन. आणि मंजिरीला ते नको असतं. घराचं नुकसान केलेलं तिला नको असतं. तेव्हा ती म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी येते बाहेर. आणि इथे नाईलाजाने मंजिरीने दरवाजा तर उघडलेला असतो, पण इथे रायाच्या हातामध्ये जे कलरचं ताट असतं ते बघून इथे मंजिरी मनामध्ये खूपच जास्त घाबरलेली असते. तेव्हा इथे मंजिरी आता येते, दरवाजा उघडते फायनली. तेव्हा राया म्हणतो, मिस फायर ये ना, अगं ये, मी तुला रंग लावतो. अगं रंगपंचमी आहे, मी तुझ्यासाठी एवढे रंग घेऊन आलो आहे आणि तू साधं इथे बाहेरसुद्धा येत नाही आहे रंग खेळायला आणि मलासुद्धा तू रंग लावत नाही आहेस. तेव्हा इथे आता राया म्हणत असतो, अगं आपली मैत्री आहे ना, मग मैत्रिणीमध्ये आपण इथे एकमेकांना रंग नाही लावू शकत का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मंजिरी रायाला रंग लावायला जात असते. ती इथे रंगांना हात लावायला जाणार तेवढ्यातच तिला आठवत असतं, जीजी म्हणालेली असते की मंजू अगं रंग खेळ ना. तेव्हा मंजिरी म्हणते की नाही, ज्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी जे काही घडलं होतं ते मी अजूनपर्यंत विसरलेले नाही आहे. माझ्या मनावरती खोलवरती ते सगळं काही अजूनपर्यंत राहिलेलं आहे. त्यामुळे मी मरेपर्यंत रंग खेळणार नाही. असं जेव्हा मंजिरी म्हणालेली असते तेव्हा राया तिला जबरदस्तीने रंग लावायला आलेला असतो आणि ही गोष्ट तिला अजिबात आवडत नाही. तेव्हा इथे मंजिरी एक काम करते, रंगांना हात न लावता ती सरळ इथे रायाच्या कानाखाली देते आणि म्हणत असते, राया काय चाललंय तुझं? तुला एकदा सांगून कळत नाही का? मी सांगितलं ना तुला की मी रंग खेळत नाही म्हणून, कारण त्याला माझी माझी काही कारणं आहेत म्हणून मी का नाही खेळत रंग. पण तू मात्र जबरदस्तीच करतोयस. अरे रंग लावायला मी एकटीच आहे का? जा ना, गावामध्ये कितीतरी माणसं रस्त्यावरती रंगपंचमी खेळतायत, तिथे जाऊन त्यांची मदत करा ना. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता इश्की आणि रुचिता दोघीजणं ओरडत असतात, कारण शशिकलाने बाहेरून कडी लावलेली असते जेणेकरून रुचिता इथे राय आणि मंजिरीची मदत करू नये म्हणून. तेव्हा तिथे येतात नाना. नाना म्हणतात, हो हो थांबा, मी दरवाजा उघडतोय. तेव्हा नाना दरवाजा उघडतात. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही दोघीजणी आतमध्ये कशा काय अडकलात? तेव्हा रुचिता म्हणते की आम्हाला असं वाटतंय मम्मीनेच आम्हाला इथे डांबून ठेवलं होतं. बरं चला चला आता आपण बाहेर जाऊया, मंजिरी आणि रायाला आपली गरज आहे. त्यानंतर मंजिरीने थोबाडीत दिलेलं असतं. तेव्हा इथे शशिकला म्हणते, अगं असं काय करतेस तू मंजिरी? तो तुझा दोस्त आहे की नाही? अगं मग त्याला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे की का बाबा तू रंगपंचमी का नाही खेळत? त्याला हे कळायला नको का? तेव्हा राया म्हणत असतो, मिस फायर, अगं असं काय झालंय? म्हणजे तू नेहमी आनंदी असणारी मुलगी इथे आता मला तर वाटत होतं तुला रंग खेळायला खूप आवडत असतील, पण तू अजिबात रंग खेळत नाही. पण न खेळण्यामागचं कारण काय ते तर तू मला सांगू शकतेस ना? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, नाही, माझं कारण मला तुला सांगायचं नाही आहे. त्याच्यामुळे आता मी तुझ्याकडून रंग लावून अजिबात घेणार नाही आहे. तू इथून गेलास तरी चालेल. तेव्हा इथे रायाला वाईट वाटतं. राया म्हणत असतो, अगं पण काय झाले ते तरी सांग ना.
तुला का रंग खेळायचे नाही आहेत? अजिबात तू रंग लावूनच घेतलेला नाही आहेस. मग जर तसं असेल तर या रायाला कळलंच पाहिजे की नक्की कारण काय आहे. काय घडलं होतं तिथे आता रंगपंचमीच्या दिवशी. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, नाही सांगणार आहे मी. मला नाही आठवत. पण जे काही घडलंय ना ते खूप चुकीचं होतं. त्याच्यामुळे आता मी तुला काहीच सांगणार नाही आहे. त्यानंतर इथे आता राया म्हणत असतो, मिस फायर, अगं हीच का आपली मैत्री? म्हणजे एवढं मोठं घडलं आहे काहीतरी की तू रंग खेळत नाही आहेस आणि ती गोष्ट तू मला सांगत नाही आहेस, माझ्यापासून लपून ठेवतेस. तेव्हा शशिकला म्हणते, काय गं मंजिरी, असं कुणी करतं का? अगं तूच म्हणतेस ना की तुमच्यामध्ये निख्खळ मैत्री आहे म्हणून. जर तुमच्यात निख्खळ मैत्री आहे तर मग जे काही तुमच्या एकमेकांच्या आयुष्यामध्ये घडतंय ते एकमेकांना सांगायला नको आणि रायाला सुद्धा जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग तू आता सांगतेस ना की तू रंग खेळत नाही म्हणून. मग का खेळत नाही हे सुद्धा तू सांग ना इथे रायाला. तेव्हा इथे राया जर केली तर तुझी मदतच करेल. तेव्हा मंजिरी म्हणते, नाही सांगायचं आहे मला आणि तू सुद्धा मला फोर्स करू नकोस सांगायला. तेव्हा रुचिता म्हणते, नाहीतर काय मम्मी, तू कशाला तिला फोर्स करतेस? आणि रायाला सुद्धा आता कळेल ती रंग नाही खेळत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. तेव्हा इथे रायाला कळतच नसतं की नक्की चाललंय तरी काय. तेव्हा इथे आता शशिकला म्हणत असते, कसं आहे ना राया, मी सुद्धा तुला सांगितलं असतं रे नक्की काय घडलं होतं ते. पण कसं आहे, घरातल्या गोष्टी घरातल्यांना माहिती असतात. मला खरंच एवढं माहिती नाही आहे कारण म्हणजे या लोकांनी जे सांगितलंय ते कानावरती आहे माझ्या, पण एवढं मला काहीच माहिती नाही आहे. अगं मंजिरी, रायाला सांग गं, तो बिचारा ऐकण्यासाठी बघ किती आसूसलाय. निदान त्याच्या तरी मनाचा विचार कर. तेव्हा इकडे आता रुचिता म्हणत असते, मम्मी, अगं तिला नाही सांगायचं आहे, तू तिला का बरं इथे फोर्स करतेस? तिला जेव्हा सांगायचं असेल ना तेव्हा ती सांगेल. तेव्हा इकडे आता रुचिताने तिला चांगलं गप्प केलेलं असतं. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, आणि हे बघ, मी एक गोष्ट सांगतो तुला शशिकला, तू तिला उगाच भरीच पाडू नकोस. तिला नाही सांगायचं आहे, ती नाही सांगणार. तेव्हा शशिकला म्हणते, हो ठीक आहे, हो तुम्हाला कोणाला नाही सांगायचं आहे ना, सांगितलं असतं तर बरं झालं असतं. कारण शेवटीला कुणीही सांगितलं असलं तरीसुद्धा रायाला सत्य कळणं एवढंच महत्त्वाचं आहे. मी पण सांगितलं असतं गं, पण कसं आहे, माझ्या सांगण्यात आणि तुझ्या सांगण्यात फरक आहे ना, म्हणून जे मला माहिती आहे ते मी काही सांगणार नाही आहे. नाहीतर कधीच सांगितलं असतं. हो की नाही राया? तुला तर माहिती आहे ना मी कुठलीही गोष्ट लपवून ठेवत नाही. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, अहो भाऊजी, तुम्ही तरी सांगा ना मंजिरीला की तू या रायाला सगळं सत्य सांग म्हणून. ती का रंग खेळत नाही? पंचमीच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? रंगांमध्ये असं काय होतं? हे सगळं आता इथे मंजिरीने रायाला सांगितलं पाहिजे ना. तो मित्र आहे तिचा, त्याला जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. तरीसुद्धा इथे आता शशिकला हे सगळं मुद्दामून बोलते. मंजिरीला कळत असतं. मंजिरी म्हणते, मला कितीही भडीस पाडलीस, कितीही मला फोर्स केलंस, तरीसुद्धा मी रायाला सांगणार नाही आहे. माझी इच्छा जेव्हा होईल तेव्हा मी सांगेन, आता नाही. शशिकला म्हणते, अगं पण एक ना एक दिवस तुला सांगायचंच आहे ना की नक्की त्या दिवशी काय घडलं होतं ते. सांग ना तू, रायाला पण सांग. रंगपंचमी खेळत असताना नक्की काय घडलं होतं हे तू रायाला जर सांगितलंस तर तो तुझी मदत करेल, हो की नाही राया? राया मंजिरीच्या तोंडाकडे बघत असतो आणि त्याला कळत असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मिस फायर काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. आणि इथे आता ते कारण जेव्हा रायाला कळतं तेव्हा राया आता परत जायला निघालेला असतो. आणि त्याचबरोबर इथे आता रायाने रंगसुद्धा लावून घेतलेला नसतो आणि मंजिरीला सुद्धा तो रंग लावत नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता राया आलेला असतो. राया म्हणत असतो की आता काही झालं ना तरीसुद्धा मी रंग लावून घेणार नाही. तेव्हा तिथे इश्की येते आणि रुचिता दोघीजणी येतात आणि म्हणतात की आज तर रंगपंचमी आहे ना राया, तो आमच्याकडून रंग लावून घे ना. तेव्हा इथे रुचिता आणि इश्की दोघ्याजणी इथे आता रायाला रंग लावायला जात असतात. तेव्हा राया म्हणतो, नाही नको, माझ्यामुळं मिस फायरला त्रास झाला आहे. मिस फायरबरोबर जे काही घडलं होतं मला माहिती नव्हतं आणि मी तरीसुद्धा तिला जबरदस्तीने रंग लावायला गेलो आणि ती दुखावली. त्याच्यामुळे इथे राया स्वतःला दोष देत असतो. तो म्हणत असतो, मिस फायरला माझ्यामुळे जो त्रास झाला आहे ना तो मी कधीच विसरू शकत नाही आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता राया रुचिताला म्हणतो की तू पण मला रंग लावू नकोस. मी कुणाकडूनच आता रंग लावून घेणार नाही आहे. आजपासून मी पण रंगच खेळणार नाही आहे.
तेव्हा तिथे जय येतो आणि म्हणत असतो की राया, तुला मी एक काम सांगितलं होतं की इथे तुला मंजिरीला रंगामध्ये पूर्णपणे नखशिखांत भिजवायचं आहे, पण तू साधं तिला इथे रंगसुद्धा लावू शकलेला नाही आहेस रे. भिजवायचं तर लांबच राहिलं, पण शेवटीला इथे आता तुला दिलेलं काम तू पूर्ण करू शकलेला नाही आहेस. आईचा पत्ता तुला मिळणार नाही आहे आणि इथे मला जो भाव करतोस ना सगळ्यांसमोर, मी तुझा भाव पण नाही आहे, कळलं ना? हे तू सिद्ध केलेस. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो राया म्हणत असतो की मी नाही खेळणार आहे रंग आणि मी मिस फायरला रंग नाही लावणार आहे. तेव्हा इथे जय म्हणतो की ठीक आहे, तुला रंग नाही खेळायचे आहेत ना, मग आता हा काळा रंग आहे ना, हा मी तुझ्या तोंडाला फासतो, जेणेकरून तुझ्या लक्षात येईल, जेव्हा जेव्हा बघशील ना हा काळा रंग, तेव्हा तेव्हा तुझ्या लक्षात येईल की जय घोरपडेने एक काम सांगितलं होतं आणि ते काम तू केलं नव्हतंस. असं जय म्हणतो, म्हणून मी तुझ्या तोंडाला हा काळा रंग लावतो. तेव्हा इथे जय त्याच्या तोंडाला काळा रंग लावणार तेवढ्यातच मंजिरी येते आणि ती रायाला इथे गुलाबी रंग जयच्या आधी लावते.